अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पा नामी द्विजकोनी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरुनी आपणा पुढे येती. पाहुनिया स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेक शस्त्रे सोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगूनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वरभक्त तैसाची. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर दे तसे तयासी. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोन या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवले, तया लागून शुक्लपक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर लया औस्तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र जपता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदोद्धार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविला अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकोन मुरगोडी आले धावोन. म्हणे दीक्षितांशी सांगोन, दाद आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती, तयावेळी काय बोलती. आता पलटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्धी दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जानोनी. तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गौडः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागिले अध्याय वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमतिरी. तेथे आपण जाओनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगते तैसे करावे. मानवला तयासी विचार. निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी जपध्यान आटपोनी मागुनी येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडुनी गृह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसे परी बाळप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य अवय आमुच्या सदनी. जे जे वडील तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी. बाळप्पाशी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागोनिया मधुकरी जावनिया संगमावरी. झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निषेधिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना पुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. भावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. या स्वप्नी येतीन यती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. येथे जाऊनी सत्तरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुनी सत्वर आले त्या ठास्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले. गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दीन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुनी सांगतयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखिरी. तेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंदा भरला सर्वत्र. तयाच क्षेत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. 11ोऽध्याय गौडः. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करया जगत उद्धार. हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रगट होत. तेची समर्थ स्वामी श्री. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कटचित्ती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सन्निध पातले. अजान बाहू सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढचर्य न धरियेले. येऊन या भानावरती
श्रीचरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळप्पांबरचे प्रेम ऐशा कृतेने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर, स्वयंपाक करुनी तय्यार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी. बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचूनी तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठून षटकर्म ते आचरून, घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी वैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य, मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. 16 आदी करून सेवे करी बहुत जन, त्यात सुंदरा बाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपण ही श्री सेवेशी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या मांझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडले होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती, दृढभाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून, पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ते विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल नित्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य, यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातुनी उचलूनी पाहता वाचुनी, न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलले बाळप्पाशी, दारा पुत्र सोडोनिय देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसी ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यासी द्या आज्ञा द्यावे आपण. तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयताने टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, तेथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील देती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत 12ोऽध्याय गूढः. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.